नमस्कार, अप टू डेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। परभणी जिल्ह्यातील उखळी येथील केदारेश्वर विद्यामंदिर या शाळेतील एक खास असा उपक्रम या ठिकाणी व्यवस्थापनाने राबवला आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी येथील मुख्याध्यापक आदोडे सर आणि पूर्ण शिक्षकवृंद असेच नवनवीन उपक्रम प्रत्येक वर्षी राबवतात। यावर्षी कडक अशा थंडीत आरोग्यदायी योग शिबिर घेण्यात आले। या योग शिबिराचे मुख्य मार्गदर्शक पंचक्रोशीतच नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले योग शिक्षक श्री बालासाहेब कराड यांनी घेतले। कडाक्याच्या थंडीत हजारो विद्यार्थी व शिक्षक सकाळी सकाळी शाळेच्या प्रांगणात हजर होते। योग शिक्षक कराड सर यांनी काही क्षणातच त्यांच्या कलेने मुलामुलींच्या शरीरातील आळस आणि वातावरणातील थंडी पळवून लावली। सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात योग शिबिराचा आनंद घेतला। गीतेमध्ये सुद्धा म्हटलेले नास्ति मुद्रा समकिंचित सिद्धिदम चिती मंडले। मुद्रा सारखं लवकर फायदे देणारं, शरीराला निरोगी बनविणारं या भूतलावर दुसरं कुठलेही कर्म नाही असं गीतेमध्ये सुद्धा सांगितलं। ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा, अंगठा म्हणजेच अग्नी आणि वायूला एकमेकाला जुळवलं, ज्ञान मुद्रा ध्यान मुद्रा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची। मनाची एकाग्रता, स्मरण शक्ती याच्यासाठी उपयुक्त, त्याला अर्धशिशी अर्ध डोकं, चक्कर येणे, मळमळ होणे याच्यासाठी उपयुक्त। अग्नीच्या मुळाला म्हणजे अंगठ्याच्या मुळाला जो वायूचं टोक लावलं म्हणजे तर्जनीचं टोक लावलं, 3 बोट सरळ, अग्नीनं म्हणजे अंगठ्यानं वायूला थोडं प्रेशर, वायू मुद्रा। 5 विकारापासून निर्माण होणारे आजार, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पार्किन्सन, लकवा, पॅरालिसिस या आजाराचं नियंत्रण, हृदय विकाराचं, श्वसनाचं नियंत्रण वायू मुद्रेमुळे। मध्यमा, आकाश, पृथ्वी, अनामिका आणि अग्नी तिन्हीला एकमेकाला जोडलं अपान मुद्रा। कोणती? अपान मुद्रा। मुद्रा लावताना शक्यतो दोन्ही, जर कोणत्या हाताचं काम चालू असेल तर एका हाताने। उजव्या हाताची मुद्रा लावली तर डाव्या बाजूला परिणाम जाणवतात, डाव्या लावली तर उजव्या बाजूला, आणि दोन्ही बाजूची मुद्रा लावली तर संपूर्ण शरीर वर त्याचे चांगले परिणाम होतात। या स्थितीमधून तुम्ही परत वायूचं टोक म्हणजे तर्जनीचं टोक जर अंगठ्याच्या मुळाला लावता, अपान वायू मुद्रा 15 ते 20 हजाराचं निष्कासन याच्यामुळे केलं जातं। याच्यासाठी मुद्रा सांगितल्या। प्राणायाम चालू असताना कोणती मुद्रा लावली, प्राणायाम बरोबर आपल्याला मुद्रांचे सुद्धा फायदे मिळतात। तर आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम, कोणती एक मुद्रा लावा, नाहीतर ध्यान मुद्रा, वायू मुद्रा कोणती, डोळे बंद, चेहरा प्रसन्न। सुरुवातीला जी कृती सांगितली, पोटात श्वास बाहेर, सेकंदाला 1 स्ट्रोक, डोळे बंद, सुरू करा कपालभाती प्राणायाम 100 स्ट्रोक संत गतीने। कपालभाती प्राणायाम चालू ठेवायचा आहे। मनामध्ये संकल्प आणि संकल्पाबरोबर केलेल्या प्राणायामचे फायदे लवकर मिळतात। मनामध्ये संकल्प करायचा आहे, माझ्या शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे आजार, विकार, व्याधी, मनाचे आजार श्वसनाद्वारे श्वासाबरोबर मी माझ्या शरीराच्या मध्ये एकत आहे। माझं संपूर्ण शरीर अगदी संपन्न बनत, माझ्या शरीरामध्ये असलेले अष्टचक्र जागृत होत आहे, क्रियाशील बनत आहे। अष्टचक्र जागृत झाल्यामुळं माझं संपूर्ण शरीर निरोगी बनत, असा मनामध्ये संकल्प। सर्वसाधारण आजारापासून प्रथम अवस्थेत ब्लॅक कॅन्सरवर सुद्धा या कपालभाती प्राणायामामुळे नियंत्रण राखलं जातं। दवाखान्यामध्ये इलाज आजार झाल्याच्या नंतर केला जातो, पण आपल्याला आजारच होऊ नये, आपलं शरीर निरोगी राहावं, बलसंपन्न राहावं, याच्यासाठी योग प्राणायाम आणि मैदानी खेळ। पतंजली योगपीठाचे गुरु रामदेव बाबा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकरजी यांनी आपल्या संपूर्ण भारत देशालाच नाही तर संपूर्ण जगाला योग करण्यासाठी भाग पाडलं, योगाची शिकवण दिली। फक्त स्वतःच नाही, माझं गाव नाही, माझं कुटुंब नाही, माझा देश नाही, तर संपूर्ण जगातला मानव हा निरोगी राहायला पाहिजे, ही आशा उराशी बाळगून त्यांनी योगाचा प्रसार केला। पर्यायानं त्याचा परिणाम असा झाला की आपण दरवर्षी जागतिक योग दिन 21 जून हा जागतिक योग दिन साजरा करतो। मनाची एकाग्रता वाढावी याच्यासाठी शशांकासन, श्वास घेत घेत हात वर,
श्वास सोडत हाताची बोटं तळवे जमिनीला स्पर्श. अलगद हाताचा कोपरापर्यंतचा भाग जमिनीवर, कपाळ मस्तक जमिनीला चिटकलेलं. शशांकासन. योग शिक्षक श्री कराड सर यांनी मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांच्या सहाय्याने तब्बल 3 तास हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. तसेच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, शारीरिक वाढ, बलशाली शरीर व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी अमूल्य असे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री आदोडे सर, त्यांचे सहकारी व विद्यार्थ्यांनी श्री बालासाहेब कराड सर यांचे आभार मानले. योग शिक्षक बालासाहेब कराड सर हे गेल्या 30 वर्षांपासून योगाचे गाढे अभ्यासक आहेत व मागील 20 वर्षांपासून समाजातील नागरिकांना योगाचे मोफत मार्गदर्शन करत आहेत. योगयुक्त व रोगमुक्त भारत हे त्यांचे स्वप्न आहे. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. अप टू डेट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.